मराठी, ते धडक ते धडक. कान, नाक आणि घशा संदर्भातील आजाराची आता चिंता सोडा. विटा शहरात अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे आता अचूक निदान आणि खात्रीशीर उपचार उपलब्ध. डॉक्टर ऐश्वर्या काकडे मेटकरी यांचे श्री समर्थ कान नाक घसा हॉस्पिटल 24 तास आपल्या सेवेसाठी सज्ज. संपर्क आपल्या स्क्रीनवर. गावरान परंपरेच्या स्वादाला घरगुती मायेचा स्पर्श आणि घाण्यावरील शुद्ध तेलाची हमी. विविध मसाले, तुमच्या जेवणाला देतात परिपूर्णता. याशिवाय आपल्या जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी सर्व प्रकारच्या चविष्ट आणि चटकदार चटणी आणि एकदम शुद्ध प्रतीचे घाण्यावरील ताजे तेल देखील आम्ही काढून देणार. तर आमच्याकडे विविध प्रकारच्या शेवया देखील खवय्यांचा आनंद द्विगुणितच करणार. महात्मा गांधी विद्या मंदिर समोर विट्याचा राजा कॉर्नर येथे आजच या आणि अनुभवा ओम श्री गुरुमाऊलीची झणझणीत दर्जेदार चव. ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी, ड्रायफ्रुट्स अँड मसाले, चव जी कायम लक्षात राहील. संपर्क आपल्या स्क्रीनवर. विटा पालिकेच्या ऐतिहासिक विजयानंतर शिवसेनेने विट्यात जोरदार जल्लोष केलाय. शिवसेनेने नगराध्यक्ष पदासह तब्बल 22 जागांवर विजय मिळवत विरोधकांचा सुफडा साफ केलाय. तब्बल 50 वर्षांची पाटील गटाची सत्ता अखेर सुहास बाबर यांनी काबीज केली आहे. या मोठ्या विजयानंतर शिवसेनेने विजयी मिरवणूक काढत विटा शहर दराणून सोडलंय. ए भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा. अरे भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा. सात गोत्र आणि धर्म आमचा शिवसेना शिवसेना शिवसेना. माध्यमातून तमाम विटेकरांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो. खूप मोठं मताधिक्य देऊन आणि प्रचंड मोठं यश शिवसेनेच्या या सगळ्या प्लॅनिंगला या नागरिकांनी दिलेलं आहे. आणि अपेक्षेप्रमाणे मला या ठिकाणी विजय मिळाला आहे. कारण ह्या निवडणुकीमध्ये मी लोकांच्या समोर केलेलं विकास काम आणि भविष्यामध्ये काय करायचं आहे हे मुद्दे घेऊन लोकांच्या समोर गेलो. लोकांना ते मान्य झालं आणि खूप मोठं यश आम्हाला सर्वांना विटेकरांनी या ठिकाणी दिले. या यशामध्ये तमाम विटेकरांचा ज्ञात अज्ञात अनेक लोकांचा हे आमच्या याच्यामध्ये मला सहकार्य मिळाले. सगळे उमेदवार जे 4 उमेदवार आमचे हरलेत वास्तविक पाहतात ते 4 उमेदवार इतकी ताकदीने लढले की लढल्यामुळे आमच्या पॅनलचा विजय सोयीस्कर झालेला आहे. आणि खूप मोठं यश आम्हाला दिलं आहे. या गोष्टीची आम्हाला जाणीव आहे. एवढं मोठं यश त्याच्या पाठीमागे खूप मोठी जबाबदारी तिथल्या लोकांनी आमच्या खांद्यावरती दिली. आणि निश्चितपणे जे शब्द आम्ही निवडणुकीच्या निमित्तानं दिले होते ते सगळे कामं पूर्ण करण्याचा अत्यंत प्रामाणिकपणे आम्ही सगळेजण मिळून प्रयत्न करायचे. दादा विटा नगरपालिकेची जी ऐतिहासिक निवडणूक झाली, ऐतिहासिक निवडणूक अशासाठी की गेले अनेक वर्षाची सत्ता संपुष्टात आली. ती संपुष्टात येत असताना लोकांनी संपुष्टात आणत असताना विकासाचं विजन ज्यांनी मांडलं त्यांच्याकडे सत्ता दिली आणि लोकांनी विकास कोण करू शकतं ह्याचा विचार करून आम्हाला सत्ता दिलेला आहे. कुणाला जिरवायची कुणाला पाडायचं हे धोरण नसताना फक्त विट्याचा विकास व्हावा. जो 40 वर्ष विकास खुंटला आहे तो विटा शहर वेगळ्या वाहनावर जावं म्हणून ही निवडणूक झाली आणि त्याला लोकांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने साथ दिली. त्याच लोकांच्या विश्वासाला कधी तड न जाता जे लोकांना आम्ही शब्द दिला आहे ते शब्द प्रमाण मानून काम करू आणि जनतेचे आभार मानतो. ऐतिहासिक विजय होतो. या पद्धतीचा विजय आपल्याला अपेक्षित होतं का? पण नक्कीच होता. ज्यावेळेला विधानसभेची निवडणूक झाली, विधानसभेच्या निवडणुकीला सुहासभाई यांना ज्यावेळेला 4,500 लीड मिळालं त्याच वेळेला ज्यावेळेला आम्ही ज्यावेळेला प्रचार करत असताना फिरत असताना लोक म्हणजे आम्ही मतदान तुम्हालाच करणार आहे
पण हे मतदान करतोय फक्त विधानसभेसाठी नाही तर नगरपालिकेसाठी. तेव्हापासून लोकांनी जे धोरण ठेवलं होतं ते धोरण मनात आणून लोकांनी त्याचा निकालात परिवर्तन करून टाकलं. विधानसभेला सहानुभूतीचा विजय होता असं जरा आरोप झाला असं आपल्याला. सहानुभूतीचा विजय असं लोकांना वाटणं साहजिक आहे. त्यावेळेला आमच्या वडिलांचं निधन झालं, सहानुभूती तर होतीच, पण लोकांचा आमच्या दोघांच्यावर आणि आमच्या पार्टीवर पूर्ण विश्वास होता आणि तोही आज आहे. त्यामुळे विकास आम्ही करू शकतो याचा पूर्ण विश्वास असल्यामुळे लोक आमच्या बरोबर आहेत. एवढा मोठा विजय होते पण आज अनिल भाऊ नाहीत बघायला. प्रत्येकांच्या प्रतिक्रिया तेच येते. सगळ्यात वाईट तेच आहे की आज खऱ्या अर्थानं, कारण हे विजय आज ठीक आहे, आज आम्हाला यश मिळाले, पण हे यश मिळावं म्हणून 40 वर्ष काही लोक संघर्ष करत होते. त्यावेळेला भाऊ त्यांच्याबरोबर होते. अनेक लोकांनी आपलं राजकीय नुकसान करून घेतलं, अनेक लोक पराभूत होत असताना सुद्धा त्यावेळेला उभं राहिली होती. त्या सगळ्या लोकांचं त्याग खऱ्या अर्थानं हे या रूपामध्ये आज आम्हाला बघायला मिळते. आणि आज सगळ्यांची भावना अशी की आज अनिल भाऊ बघायला असायला पाहिजे. आजचा विजय खऱ्या अर्थानं श्रेय कोणाला देता विजयाचं? अख्खं श्रेय विठ्ठलच्या तमाम जनतेला आहे. कारण मी तुम्हाला इलेक्शन करणं, मुद्दे पोहोचवणं ही आमची जबाबदारी असते. निर्णय करणं हा शेवटी मतदारांचा अधिकार असतो. आणि मला असं वाटतं की त्यांनी निर्णय पहिल्या दिवसापासून करून ठेवला होता की ह्या मुलांच्या पाठीमागं, ह्या शिवसेनेच्या पॅनलच्या पाठीमागं जायचं आहे, हे काहीतरी काम करू शकतात. त्यामुळे हे सगळं श्रेय जे आहे ते तमाम मुद्द्याच्या मतदारांचं श्रेय. ऐतिहासिक विजय आहे, खूप मोठ्या प्रमाणात आहे. मोठा विजय, अनपेक्षित विजय आहे. अनपेक्षित विजय तुम्हाला असं वाटतंय, पण मी ज्यावेळेला प्रचार करत होतो त्यावेळेला मला असं वाटतं की मी खूप म्हणजे जवळपास 10-12 हजार घरामध्ये मी जाऊन भेटून आलो होतो. लोकांचा प्रतिसाद असा होता की मी अगदी काल रात्रीपर्यंत मी सांगत होतो की तुम्हाला अंडरकरंट आहे, अनपेक्षित निकाल तुम्हाला दिसेल. खूप मोठा विजय या ठिकाणी सगळ्या पॅनलला मिळालेला आहे. लग्न बस्त्याची खरेदी करायची आणि आपल्या प्रियजनांना दर्जेदार फर्निचर आणि भांड्यांचा आकर्षक सेट एकदम माफक दरात गिफ्ट द्यायचा आहे, तर आता विट्यातील बालाजी फर्निचर मॉल मध्येच आपली खरेदी करा. बालाजी फर्निचर मॉल, लग्न बस्त्याचे माहेर घर. पत्ता भैरवनाथ मंगल कार्यालय, मायनी रोड, विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर. जिओ मराठी, ते धडक ते